यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झाला कामठी नागपूर या ठिकाणी। आणि आज अकोला जिल्ह्यातलं ग्राउंड होता आणि जीडीचा आज ग्राउंड होता, एक लक्षात ठेवा। आणि 5 सप्टेंबरला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झालं आणि ज्या विद्यार्थ्यांचा आज ग्राउंड झालं तर त्यांचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आज होती, एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास करण्यात आलं, एक्सिलेंटसाठी काय टाइम दिला जात आहे, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम दिला जात आहे, चौथ्या ग्रुपसाठी टाइम या ठिकाणी काय दिला जात आहे, त्याचबरोबर किती पोरं या ठिकाणी घेतला जात आहे एक्सिलेंटमध्ये, सेकंड ग्रुपमध्ये, तिसऱ्या ग्रुपमध्ये, चौथ्या ग्रुपमध्ये यामध्ये। आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहे, त्याचबरोबर ट्रॅक वगैरे कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या चुकानी करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरची सांगणार आहे। उंची त्या ठिकाणी किती घेतला जात आहे, छाती, वजन, संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो नागपूर कामठी आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। ठीक आहे, तर सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक सांगून देतो, या ठिकाणी ही जी भरती आहे अग्निवीर आर्मी रॅली भरती चालू आहे। जे विद्यार्थी पेपर पास झाले त्यांच्यासाठी ही भरती आहे। तर आज सुद्धा भरपूर विद्यार्थी ओपन रॅली, भरपूर विद्यार्थी या ठिकाणी ओपन आर्मी रॅली समजून या ठिकाणी ग्राउंडवर येत आहे। लक्षात ठेवा, कोणी काही विद्यार्थी फॉर्मनी भरत आहे, त्याचबरोबर काही त्यांनी जे व्हॉट्सअपवर काही ते फेक मेसेज त्या ठिकाणी पाहिला किंवा या ठिकाणी ग्राउंड चालू आहे यारो नागपूरला काय कामठीमध्ये या ठिकाणी। तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी पेपर न देता, फॉर्म न भरता डायरेक्ट या ठिकाणी तसेच येऊन राहिले डॉक्युमेंट घेऊन। तर अशा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला घरी पाठवले जाणार आहे, बिनफालतू आपले 400-500 रुपये मेहनतीचे कष्टाचे आपले पैसे चालले जाणार आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी वाकीफ होऊन जाणार आहे आणि घराकडे वापस चाललं यावं लागणार आहे। ठीक आहे, दगदग करा। तर मी तुम्हाला सांगून देतो, हे ओपन आर्मी रॅली भरती नाही, अग्निवीर आर्मी रॅली भरती आहे। जे मुलं पेपर पास झालेले आहेत त्यांच्यासाठी ही भरती या ठिकाणी आहे। तर बिनफालतू तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून या ठिकाणी भरती देण्यासाठी येऊ नका, ओपन रॅली भरती समजून येऊ नका, तुम्ही आता सांगून देतो। ठीक आहे, तर पहा आज जे विद्यार्थी मित्रांनो 5 सप्टेंबरला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं यारो नागपूर कामठी या ठिकाणी, तर ज्यांचं 5 सप्टेंबरला आज ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी 4 सप्टेंबर पासूनच या ठिकाणी रांगेमध्ये लागले होते। तर रात्री 12 वाजता त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री होता, म्हणजे 11 ते 12च्या आसपास त्या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिलं जात आहे। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केलं जातं, आधार कार्ड झाला आणि हॉल तिकीट। हे 2 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर तिथं मुलांना त्या ठिकाणी जे एका बसमध्ये त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि बसमध्ये त्यांना डायरेक्ट त्या बॅगा त्या ठिकाणी त्यांच्या जो 1600 मीटर रनिंगचा जो एंडिंगचा जो पॉईंट आहे त्या ठिकाणी बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावत आहे। त्यानंतर इकडे त्यांच्या हॉल तिकीट स्कॅन होत आहे, त्याचबरोबर हाईट वगैरे त्या ठिकाणी घेतला जात आहे, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो मुलांना त्या ठिकाणी जे 1600 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडत आहे। तर एका बॅचमध्ये आज 100 पोरं रनिंग या ठिकाणी रनिंगसाठी सोडले। आणि ग्राउंडचा जर आपण विचार केला तर हे जे विद्यार्थी मित्रांनो सरळ या ठिकाणी रोड आहे 1600 मीटर रनिंगचा, तर डांबरी हा रोड आहे, लक्षात ठेवा। सरळच आपल्याला धावावं लागते, त्यामध्ये एखादा स्पीड ब्रेकर आहे वाटते, लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर जे आपल्याला सरळ या ठिकाणी धावत आहे, कोणकोणत्या ठिकाणी लाईट त्या ठिकाणी लागले आणि कोणकोणत्या ठिकाणी अंधार आहे, अशा प्रकारे हे ट्रॅक या ठिकाणी आहे। तर डायरेक्ट सरळ आपल्याला रोडाने या ठिकाणी धावायचं आहे, एक लक्षात ठेवा, 1600 मीटर रनिंग। तर आज एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थ्यांनी ग्राउंड या ठिकाणी क्वालिफाय झाले, तर 100 पैकी जवळपास 80च्या आसपास या ठिकाणी मुलं या ठिकाणी ग्राउंड काढलं। कोणकोणत्या बॅचमध्ये 75 विद्यार्थी पास झाले, कोणकोणत्या बॅचमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 77-80 अशा प्रकारे मुलं या ठिकाणी पास करण्यात आले, कारण की अकोला जिल्हा होता टॉपचा जिल्हा या ठिकाणी आजचा होता, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, टॉप ग्राउंड मारणारा जिल्हा होता। आणि आपण टायमिंगचा जर विचार केला तर एक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे तर 5 मिनिट 30 सेकंड पर्यंत ते आर्मीवाले सांगत आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी जो टाइम सांगत आहे 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत, त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपसाठी 6 मिनिटापर्यंत आणि चौथ्या ग्रुपसाठी 6 मिनिट 15 सेकंड पर्यंत अशा प्रकारे सांगितलं जात आहे। पण जे विद्यार्थी या ठिकाणी रनिंग काढून राहिले मेन, तर ते मुलं या ठिकाणी सांगत आहे की रिअल जो टाइम या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी दिला जात आहे
एक्सिलेंटसाठी 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाईम त्या ठिकाणी दिला जातं आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे म्हणजे 5.5 मिनिटापर्यंत सेकंड ग्रुपसाठी टाईम दिला जातं आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत दिला जातं आणि चौथ्या ग्रुपसाठी जो टाईम दिला जात आहे 6 मिनिटापर्यंत त्या ठिकाणी टाईम दिला जातं। हा रिअल टाईम त्या ठिकाणचा आहे म्हणते, ठीक आहे। जे विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी एक्सेलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून राहिले ते पुरं या ठिकाणी सांगून राहिले, ठीक आहे। तर आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो एक्सिलेंटमध्ये किती पोरं घेतले, तर एक्सिलेंटमध्ये जवळपास 30 विद्यार्थी एक्सिलेंटमध्ये घेतले। त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये जवळपास 20-25 च्या आसपास पोरं घेतले। त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा जवळपास 15 च्या आसपास या ठिकाणी पोरं घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये 8-9 पोरं या ठिकाणी घेतले। तर अशा प्रकारे आज एका बॅचमध्ये 80 च्या आसपास या ठिकाणी पोरं या ठिकाणी रनिंगमध्ये पास करण्यात आले, ठीक आहे। आणि रनिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं। सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात आणि एक्सिलेंटमध्ये रनिंग काढले एक्सिलेंटचा शिक्का, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसऱ्या ग्रुपचा, चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली चौथ्या ग्रुपचा, हे काही शिक्के त्या ठिकाणी दिले जातात, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचं काय होतं, बायोमेट्रिकची प्रोसेस त्या ठिकाणी होतात, त्यांचे थंब वगैरे घेतले जातात, डोळे वगैरे त्यामध्ये बायोमेट्रिक्समध्ये होत आहे, ठीक आहे। आणि हे प्रोसेस झाल्यानंतर मुलांना लॉंग जंपसाठी नेलं जात आहे। लॉंग जंप त्या ठिकाणी आहे, लॉंग जंप झाल्यानंतर मुलांना झिगझॅग मारावं लागत आहे आणि झिगझॅग झाल्यानंतर 10 पुलअप्सचा त्या ठिकाणी काढायला लावतात। आणि पुलअपचा जर आपण पाहिलं तर लाकडाचा जे विद्यार्थी मित्रांनो पुलअप्स मारायचा लाकडाचा, एक लक्षात ठेवा, ठीक आहे, लोखंडी नाही आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांची त्या ठिकाणी हाईट मोजण्यासाठी मुलांना नेलं जात आहे आणि आपण हाईटचा जर विचार केला तर हाईट त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर तसे ते सांगत आहे, पण जे विद्यार्थी रनिंग काढून राहिले ते सांगून राहिले की हाईट या ठिकाणी जास्त लावल्या जात आहे, म्हणजे काही ना काही गडबड या ठिकाणी म्हणते, म्हणजे 168 सेंटीमीटर पेक्षा म्हणजे जास्त हाईट या ठिकाणी घेतल्या जात आहे, म्हणजे 169 ते 170 सेंटीमीटर हाईट या ठिकाणी घेतल्या जात आहे म्हणते। असे जे पोरं रनिंग काढून राहिले ते या ठिकाणी ग्राउंडच्या अंदरची माहिती सांगून राहिले, ठीक आहे। आणि त्याचबरोबर छाती 76 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर सांगितलं आहे, पण जास्त त्यामध्ये छाती मुलांची घेतली जात आहे, त्यामुळे उंची आणि छातीमध्ये जास्त पोरं या ठिकाणी कटत आणि वजन 50 किलोच्या वरती असला पाहिजे ॲक्युरेट। 50 किलोच्या खाली जर असेल तर अपात्र केले जाते, फेल केले जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र या ठिकाणी लागतात, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट झालं, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते, शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट लागते, अनमॅरिड सर्टिफिकेट लागते, त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिसाईल झालं, त्याचबरोबर फोटो नाही 40 फोटो सोबत असू द्या, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी जे नोटरी सुद्धा या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, हे जर नसले तरी काही त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही, पण न्या तुम्ही सोबत जेणेकरून काय त्या ठिकाणी अडचण येणार नाही। तर आणि त्याचबरोबर नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना माहित नाही की बाबा नोटरी कशा असते। तर ज्यावेळेस तुम्ही इंडियन आर्मी रॅली भरतीचा फॉर्म भरला होता तर त्याने जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तेव्हा सायबर कॅफेवाल्याने तुम्हाला 2-3 प्रिंट दिलाय, एक नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरचा सुद्धा फॉर्म दिलाय, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। तर ह्या फॉर्मवर आपल्याला नोटरी करायची आहे, तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटरी करू शकता, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये करू शकता। तर ज्यांनी सुद्धा नोटरी केली नसेल येणाऱ्या दिवसामध्ये ज्यांचं ग्राउंड असेल तर नोटरी कंपल्सरी या ठिकाणी लागते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नेट कॅफेमधून आणायचा आहे काढून, आणि त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो तो जो नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपर जो आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल तर हा घेऊन जे विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आपल्याला 10ची तिकीट चिपकायचे आहे आणि हा फॉर्म घेऊन जे तुम्हाला वकिलाच्या घरी जायचा। तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये जे ॲडव्होकेटचे घर आहे, वकिलाचे घर आहे, त्यांना ॲडव्होकेट वकील एकच आहे, लक्षात ठेवा, त्यांनाच म्हटलं जाते। तर प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्येच नोटरी करा, 100 रुपयात तुम्हाला नोटरी करून भेटणार आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जा, डायरेक्ट वकिलाच्या घरी जा आणि त्याला म्हणा की मला नोटरी करून द्या, तर तो बरोबर तुम्हाला नोटरी करून देते, ठीक आहे। आणि तहसीलमधली नोटरी चालणार नाही, कारण की भरपूर विद्यार्थी म्हणत आहे तहसील मधली केली तर ते चालणार नाही, ते तुम्हाला घरी पाठवल्या जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर काही विद्यार्थी म्हणत आम्ही हॉल तिकीटवर नोटरी करतो, ह्या पण चुका तुम्ही करू नका, हॉल तिकीटवर नोटरी नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हॉल तिकीट ओरिजिनलच त्या ठिकाणी लागत आहे, नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर आपल्याला नोटरी करायची आहे। अशा प्रकारे प्रोसेस आणि आर्मी भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली आहे, ज्यांचं ग्राउंड 5 सप्टेंबरला झाले ते 4 सप्टेंबरला आलो। त्याच्यासाठी थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय